नागपुरातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी देखील प्रचारात आघाडी घेत घरोघरी पदयात्रा काढल्या आहेत। शेवटचा रविवार प्रचारासाठी असल्यामुळे पटोले यांनी शहरातील मध्य नागपुरात अनेक ठिकाणी सभाही घेतल्या। विकासाचं मॉडेल भाजपवाले सांगतात ते फसवे असल्याचं यावेळी नाना पटोले म्हणालेत। या प्रचाराचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या डे विथ लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार नाना पटोले आहेत आणि नाना पटोलेंचा दिनक्रम आपण जाणून घेणार आहोत। काँग्रेसचे नेते आहेत नाना पटोले आणि किसान काँग्रेसची जबाबदारी देशभरात त्यांच्याकडे आहे। ही जबाबदारी असताना नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्यावर नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचं आव्हान आहे आणि ते पेलतायत। या ठिकाणी सकाळी 7 वाजतापासून आपण पाहू शकतो शेकडो लोक नाना पटोलेंची वाट पाहत आहेत। नाना पटोलेंचा दिनक्रम हा सकाळी सुरू होतो आणि पहाटे जवळपास 2:30 वाजता 2:30-3 वाजता ते घरी परत येतात आणि सकाळी 7 वाजतापासूनच आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं नागरिक, कार्यकर्ते, नेते हे नाना पटोलेंची वाट पाहत आहे। व्यस्त शेड्यूल आहे सगळं आणि निवडणुकीचा माहोल आहे। काय तुमच्या भावना आहे त्या पहिले व्यक्त करा। असं आहे, मी पहिले तर आज महाराष्ट्र गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मराठी नवीन वर्ष आहे आणि आज आज नागपूरमध्ये मी रोवलेली आहे। त्यामुळे गुढी रोवणं म्हणजे या नागपूरमध्ये मी तळ ठोकूनच आता पुढची राजकीय आमची सुरुवात होते आहे। आज त्याच्यातला एक मेसेज आम्ही सगळ्यांना देऊ इच्छितो। खरं तर आज नागपूरमध्ये जेव्हा मी पदयात्रा करून पूर्ण नागपूर शहरामध्ये फिरतो आहे, ज्या पद्धतीनं विकासाचा फुगा फुगवला गेला होता त्या फुग्यामध्ये कर्जरूपी मोठ्या प्रमाणात पैसे आणून या शहराचा विकास केला असा गवगवा जो करण्यात आला। पण आज आपण पाहतोय की नागपूरकर फार त्रस्त आहे। असा कुठलाही व्यक्ती, छोटा व्यापारी असो, बेरोजगार असो, मध्यम व्यापारी असो, ॲटो असो, ओला असो, गृहिणी असतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर लोकांमध्ये कुठलंही समाधान नाही आणि यांच्या अत्याचारामुळे लोक त्रासलेले आहेत। दोन्ही मुली प्रचारामध्ये आहे। मोठी मुलगी प्रचाराला निघून गेली आहे आणि त्यांची लहान कन्या आपल्या सोबत, तिला विचारूया पप्पांना किती लीड मिळेल। नाही, मी आता नाही सांगणार, मी नंतर सांगेल की मला असं वाटत होतं, पण मला माहिती आहे की आम्हाला खूप चांगली लीड मिळणार आणि आम्ही जिंकू असं। आई कोणाला आशीर्वाद दिलाय आणि कोणत्या देवाकडे मागणं केलंय तुम्ही नाना भाऊ जिंकतील म्हणून? नानासाठी मागवत नाही, फक्त आमची अंबिका आहे कोराडीची, फक्त तिच्याशिवाय काही नाही। बस तुझ्या याच्यामध्ये माझ्या मुली आहेत, सून आहे, सुखी ठेव, फक्त हेच मी मागत येईल। ताई, किती लोकांचा स्वयंपाक होतोय घरी आजकाल? घरी तसं 15-20 लोकांचा होतो आणि चहा पाणी तर ते काही चहाचा आकडा किती आहे? चहाचा आकडा कधी 100वर जातो, कधी 75वर, 50 असं होतं। सकाळपासून जे सुरुवात होते आपली 5 वाजतापासून तर ते दिवसभर राहते। दुपारी सरबत, पाणी, असंच दिवसभर ते चालूच राहते। मोठ्या संख्येनं नागरिक आलेले आहे आणि या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेजमध्ये निवडणूक आहे 11 एप्रिलला। त्यामुळे अवघे काही दिवस राहिलेले आहे। त्यामुळे हा शेवटचा काळ हा प्रत्येकाच्या घरी पोहोचण्याचा सर्व उमेदवार प्रयत्न करतात। नाना पटोले हे प्रचार करत करत कॉटन मार्केट परिसरात पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। नागपुरात तापमान 42 डिग्रीपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे या उन्हामध्ये पदयात्रा असतील, प्रचार सभा असतील किंवा घरोघरी जाणं असेल, हे सुद्धा कायम आहे आणि सर्व पक्षाच्या वतीनं भर उन्हामध्ये प्रचार सुरू आहे। सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल कार्यकर्ते जमलेले आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा भेटीगाठी सुरू आहे। आता नाना पटोले निघालेले आहेत आणि या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा हा प्रचार सुरू आहे, पदयात्रा सुरू आहे आणि पदयात्राच्या माध्यमातून अवघे 3 ते 4 दिवस म्हणजे अवघे काही दिवस राहिलेले आहे। आपण आता कॉटन मार्केट परिसरामध्ये बघू शकतो की पदयात्रा सुरू आहे आणि पदयात्रेच्या माध्यमातून नाना पटोले हे घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतात। नाना पटोले जरी भंडारा गोंदियाचे असले तरी नागपुरात त्यांचं वास्तव्य होतं गेल्या 10-15 वर्षापासून, पण भंडारा गोंदियामध्ये जाऊन येऊन ते होते। दररोज त्यांना भंडारा गोंदियामध्ये जावं लागतं जेव्हा ते नागपुरात राहायचे। त्यामुळे नागपुरात ते आल्यामुळं परत एकदा जनसंपर्क त्यांनी सुरू केलेला आहे। नाना पटोले यांचा प्रचार सुरू आहे, रात्र झाली आहे आणि 10 वाजेपर्यंत मुदत आहे प्रचार करण्याची आणि एका पाठोपाठ एक सभा सुरू आहे। जवळपास 7 ते 8 सभा झालेल्या आहेत छोट्या मोठ्या आणि पदयात्रा सुद्धा आहे।
आणि यासोबतच रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार जो आहे तो प्रत्यक्षपणे सुरू आहे आणि भेटीगाठी ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या आहे. नाना पटोले आता मानेवाडा परिसरामध्ये दक्षिण नागपूरमध्ये पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी पद्मशाली समाजाच्या कार्यक्रमामध्ये नाना पटोले हे या ठिकाणी संवाद साधत आहेत आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाना पटोले जातात त्या ठिकाणच्या समस्या तर त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा काय आहे खासदारांकडनं ते जाणून घेत आहेत. रात्र झालेली आहे, जवळपास 4 ते 5 सभा तुमच्या आतापर्यंत झालेल्या आहे. या सभेमध्ये तुम्ही आला आहात, अपेक्षा या ठिकाणच्या लोकांना तुमच्याकडनं आहे. पद्मशाली समाजात तुम्ही आलाय, छोट्या मोठ्या जे या ठिकाणी समाज भवन आहे त्या ठिकाणी तुम्ही जात आहेत, काय तुमच्या भावना आहेत? असं आहे की सगळे समाज बांधव जे इथं आहेत शहरामध्ये आलेली आणि ते समूहाने राहतात. अनेक समाज समूह मला स्वतःहून सपोर्ट करतात आहेत. याचाच अर्थ असा आहे की जी काही आता राज्यकर्ते या ठिकाणी काम करतात आहेत त्या राज्यकर्त्यांच्या ज्याच्यामुळे दहशतीमुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये टॅक्स प्रणाली लावली त्या टॅक्स प्रणालीचा विरोध या ठिकाणी होते आहे. ज्या विकासाचं नाव सांगून मतं घेण्याचा प्रयत्न करतात, विकासामुळे किती लोकांचं नुकसान होतं आहे त्याचंही लोक मला या ठिकाणी वर्णन करतात आहे की पाऊस पडला की कसं घरामध्ये पाणी घुसतं, जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती सगळी फेल्युअर आहे त्याचं पाणी घरामध्ये घुसतं. 10 वाजेपर्यंत फक्त वेळ आहे प्रत्यक्ष प्रचारासाठी आणि आता या 10 वाजेपर्यंतच्या प्रत्यक्ष प्रचारामध्ये अनेक सभा ज्या आहेत त्यासुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. आता जवळपास 6 ते 7 दिवसभरामध्ये सभा झाल्या, आणखी 1-2 सभा नाना पटोले उपस्थित राहतील. त्यामुळे 10 वाजेपर्यंत हा जो प्रचार आहे हा प्रचार नाना पटोलेंचा असाच सुरू राहील. अवघे काही दिवस उरले आहे प्रचाराची मुभा जोपर्यंत आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी म्हणजे 11 तारखेला पहिल्या फेजमध्ये नागपुरात निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोलेंचा प्रचार असा तुफान सुरू आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.